मित्रांनो, मानवी स्वभाव खूप विचित्र असतो. जे आपल्याकडे आहे त्यात आनंद मानण्याऐवजी माणूस अनेकदा जे नाही त्याच्या मागे धावत राहतो. कधी प्रेम मोहात बदलते, कधी अपेक्षा हट्टात बदलतात, तर कधी राग विवेक हिरावून घेतो. प्रत्येक माणसाच्या मनात चांगुलपणा आणि वाईटपणा या दोन्ही गोष्टी असतात. पण जेव्हा स्वार्थ, संशय किंवा लोभ मनावर राज्य करतात, तेव्हा माणूस असे निर्णय घेतो की ज्याचा पश्चाताप आयुष्यभर त्याला करावा लागतो. म्हणूनच माणसाने आपल्या भावनावर नियंत्रण ठेवणे आणि नाती जपणे आणि प्रत्येक निर्णय हा विवेकाने घेणे गरजेचे आहे. कारण एका चुकीच्या क्षणाने संपूर्ण आयुष्य बदलू शकते. नमस्कार मित्रांनो, एका चुकीच्या निर्णयामुळे किती आयुष्य उद्ध्वस्त होतात याचे एक धक्कादायक उदाहरण आज आपण पाहणार आहोत. प्रेम आणि विश्वास, संशय आणि विश्वासघात यांच्या गुंतागुंतीत अडकलेल्या या प्रकरणाने संपूर्ण परिसर हादरून गेला होता. चला तर मग जाणून घेऊया ही संपूर्ण घटना. बीड जिल्ह्यातील एका गावात राहणारा एक तरुण आपल्या कुटुंबासह साधे जीवन जगत होता. त्यांचा संसार सुरू होता. रोजच्या कामधंद्यात तो व्यस्त होता. एका दिवशी त्याचा मृतदेह आढळून आला. सुरुवातीला अनेकांना हा अपघात असावा असे वाटले. परिसरातही त्याच चर्चेला उधाण आले. मात्र पोलिसांनी घटनास्थळी पाहणी केल्यानंतर काही बाबी संशयास्पद वाटू लागल्या. संशय तपास जसा जसा पुढे सरकत गेला तसतसे काही प्रश्न उभे राहू लागले. जर हा अपघात होता तर काही पुरावे वेगळे चित्र का दाखवत होते? पोलिसांनी मृत व्यक्तीच्या कुटुंबियांची आणि जवळच्या लोकांशी चौकशी सुरू केली. त्यावेळी काही व्यक्तींच्या हालचाली आणि वागणूक या काही संशयास्पद वाटू लागल्या होत्या. याच ठिकाणाहून तपासाला एक नवे वळण मिळाले, ते म्हणजे गुप्त संबंध. गुप्त संबंध पोलीस तपासात समोर आलेल्या माहितीनुसार मृत व्यक्तीच्या पत्नीचे हे दुसऱ्या एका व्यक्तीसोबत संबंध असल्याचा संशय व्यक्त करण्यात आला. या संबंधाची माहिती हळूहळू डिजिटल पुरावे आणि मोबाईल संपर्क आणि काही चौकशीतून समोर येऊ लागली. तपास अधिकाऱ्यांनी या दिशेने तपास सुरू केला आणि अनेक जे धागेदोरे होते ते आता पोलिसांना मिळू लागले होते. अनेक धागेदोरे जोडण्यास सुरुवात केली जात होती. तपासात समोर आलेल्या माहितीनुसार काही फोन कॉल्स आणि संदेश आणि हालचाली या सर्व गोष्टीकडे पोलिसांच्या रडारवर आल्या होत्या. संपर्कात होतो घटनाच्या आधी कोणत्या व्यक्तीमध्ये संवाद झाला, तसेच कोणत्या वेळेला आणि कोणत्या ठिकाणी आणि कोठे या सर्व प्रश्नांची उत्तरे शोधताना काही तपास समोर येऊ लागले होते. तपास अधिक खोलवर जाऊ लागले होते. पोलीस तपासानुसार या घटनेमागे सर्व जे पूर्वनियोजन होतं त्या पूर्वनियोजनाचा संभाव्य व्यक्त करण्यात आला होता. घटनेच्या दिवशीच काही हालचाली घडल्या, काही फोन कॉल झाले आणि काही व्यक्तींची उपस्थिती तपासात महत्त्वाची ठरली. त्यानंतर हे जे प्रकार आहे, हा प्रकार घडलेल्या घटनांनी संपूर्ण प्रकरणाला एक वेगळे स्वरूप मिळाले होते. तपास यंत्रणांनी मोबाईल कॉल रेकॉर्ड्स, डिजिटल पुरावे आणि लोकेशन हा सर्व डाटा आणि इतर तांत्रिक माहितीची पडताळणी केली. हळूहळू पुराव्यांची साखळी तयार झाली होती. प्रत्येक नव्याने काही ना काही पुरावे मिळत लागला होता आणि प्रत्येक नव्या पुराव्याने तपास अधिकारी स्पष्ट सुद्धा होत गेले होते. ज्यावेळेस सुरुवातीला अपघात वाटत होता त्यामागील चित्र वेगळेच असल्याचा संशय अधिक बळकावला जात होता. तपासात मिळालेल्या पुराव्यांच्या आधारे संबंधित संशयितांना ताब्यात घेण्यात आलं होतं. पुढील चौकशी आता पुरावे आणि तपास प्रक्रियेनंतर हे जे प्रकरण आहे हे प्रकरण न्यायव्यवस्थेकडे सोपवण्यात आले आहे. या घटनेने संपूर्ण परिसरात आता चर्चेला उधाण आलेलं आहे. मित्रांनो, एका चुकीच्या निर्णयाने किती आयुष्य उद्ध्वस्त होतात हे या घटनेतून दिसते की नाही, जरूर कमेंटमध्ये सांगा. प्रेम जर स्वार्थात बदलले असेल किंवा बदलले, तर विश्वास जर तुटला आणि रागाने विवेक हरवला तर त्यांची किंमत अनेक निरपराध लोकांना मोजावी लागते. घर उद्ध्वस्त होते, आई वडिलांची स्वप्ने तुटतात, मुलांचे भविष्य अंधारात जाते. क्षणिक मोहासाठी घेतलेला जो निर्णय होतो तो निर्णय आयुष्यभराची एक शिक्षा बनू शकतात. म्हणूनच नाती जपा, विश्वास जपा आणि कोणताही निर्णय घेताना विवेक सोडू नका. आणि कारण एका चुकीचे पाऊल अनेक आयुष्यांचा मार्ग कायमचा बदलू शकते. तुम्हाला जर माहिती आवडली तर अशाच नवीन नवीन माहितीसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. तुम्ही बघत आहात प्रसार मराठी PR.
हे चॅनल. धन्यवाद.